गाईस आज आम्ही निघालो गावी. खूप घाईमध्ये निघालोय. रात्री तयारी केली ना, आता निघालेलो आहे. ही आहे माझी फॅमिली. हाय, आम्ही खूप खुश आहे. आता आम्ही सुंदरी घेऊन चाललेलो आहे. ही सुंदरी हिला घेऊन चाललोय. हा मुरबाड रस्ता आहे. मुरबाड डिपो आम्ही पार केला आहे. आता पुढे घाट लागणार आहे. त्या घाटाच्या अगोदर आम्हाला पोटपूजा करायची आहे. त्या पोटपूजेसाठी पुढे आम्ही जात आहोत. घाटाच्या अगोदर एक हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे. त्या रेस्टॉरंट आहे, त्याचं नाव आहे समाधान. आणि आम्ही इथे आलो आहे समाधानपाशी. बघू शकता समाधान हॉटेल. खूप छान असं हॉटेल आहे. हे आता माझी मुलगी, माझी बायको हे वॉशरूमला चालेत आणि मी चालू आहे पुढे. आणि आता आम्ही आलो. हे बघू शकता प्रत्येकजण प्रत्येकाची फरमाईश मागवतोय. वेटर आला आहे. प्रत्येकाने प्रत्येकाची फरमाईश मागवलेली आहे. गाइस बघू शकता काय नवीन त्यांनी केलंय. हॉटेल आहे, पाणी येते म्हणजे कूलिंग होण्यासाठी हॉटेलमध्ये सोय केलेली आहे. आणि हे आले हे मिसळ आणि बादलीवर रस्सा. एक मिसळ आणि बादलीवर रस्सा बघू शकतो तुम्ही. छान असं पकवान आहे. जेवण पण छान आहे, नाश्ताही छान आहे. खूप सारं चांगलं आहे. हॉटेलच्या सुविधा चांगली आहे बघू शकता. आणि आम्ही आमचा घाट सुरू झाला आहे आणि आम्ही आता या घाटाच्या दिशेने निघालो. हा भाग बघू शकता तुम्ही. घाट खूप असा खोल घाट आहे हा. बघा तुम्ही घाट निसर्गरम्य घाट आहे. घाटातनं जाताना मजाच वेगळी असते. बघा हे सह्याद्रीच्या रांगा किती सुंदर दिसत आहेत. आकाश किती निळं भोर असं दिसतंय बघू शकता. खूप खाली दरी खोल आहे. त्या दरीतनं आमची सुंदरी आम्हाला सुखरूप घेऊन चाललेली आहे. सुंदरीने आम्हाला खूप अशी साथ दिली आहे. सुंदरी म्हणजे अर्थात माझी ऑटो रिक्षा. आम्ही हिला गेल्या 7 वर्षापासून आम्ही इथंच येतोय. आणि हे घाटामध्ये बघू शकतो तुम्ही माकडं आहेत. खूप सारी माकडं आहेत. पुढे घाटात काम चालू आहे असल्यामुळे वन वे ठेवला आहे. एक पदरी रस्ता केला आहे. एक साईडची गाड्या थांबवतात, एक साईडच्या गाड्या सोडतात. त्याच प्रकारे आम्ही चाललो. बघू सुद्धा एक साईडच्या गाड्या थांबलेल्या आहेत आणि आम्ही चाललो. हा घाट आहे. शेवटचा टप्पा आहे आमचा घाटाचा. मधला टप्पा दाखवला आहे पण थोडं दाखवला आहे. हे बघा हे घाट. पुढे चाललो आम्ही असं पुढे चाललो. आणि इथे आता पुढे बघितलं का तुम्ही, इथे घाटनदेवी. या घाटनदेवीचे लोक परंपरा म्हणजे प्रथा चालू आहे की मंदिरामध्ये कुणी पैसे टाकतात. काही चिल्लर टाकलेली आहे. बघू शकता घाटनदेवी आहे. पुढे असं गेल्यानंतर हा आमचा शेवटचा बोगदा. आणि बोगद्यावर बघा मस्त की रंगकाम केलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या काळातले सर्व मावळे किल्ले शिवाजी महाराज दाखवले, अफजल खान अशा नाना प्रकारचे चित्र दाखवलेले आहेत. खूप सुंदरसा घाट आहे. आणि हा घाटाच्या बाजूला गाडी आली, एस टी आली. आणि हा घाट आमचा शेवट झाला आहे. शेवट झाल्यानंतर पुढे बघू शकता हे वॉटरफॉल. पावसाळ्यात तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता. खूप मस्त असे वॉटरफॉल असतो इथे. बघण्यासारखे असतात. निसर्गमय वातावरण असतं इथे. हिरवगार चारीकडे असते. हे बघा तुम्हाला स्पॉट दिले, तुम्ही इथे थांबून पिकनिक एन्जॉय करू शकता. पिकनिकसाठी एक नंबर बोलाल तर एक नंबर याचा आहे. हे बघा किती छान असं निसर्ग दिसतंय बघू शकता तुम्ही असं. हा आमचा घाट. घाटाचा वरचा टप्पा. हा जातो पुणे मार्ग रस्ता. ओटूर ओझर त्या साईडला जातो. आणि हा जातो नगर साईडचा रस्ता आमचा. आम्ही नगर रस्त्याने चाललो आहे. नगर रस्त्याने पुढे गेले त्यांचं सुंदर असा रस्ता आहे झालेला आहे. फक्त घाटातच थोडासा त्रास आहे म्हणून हे काम चालू असल्यामुळे. हे आमचे शेतात गावाचा रस्ता. एक पदरी रस्ता आहे. समोर टँकर येतोय. त्या टँकरच्या बरोबर कट टू कट माझी सुंदरीने कट घेऊन आम्ही व्यवस्थित निघालो. जरी चुकलो तर डायरेक्ट खाली बांधाच्या खाली जाणार आहे आम्ही. ही असा आमचा रस्ता वळणाचा. हे खूप धरण आहे. हे आमच्या गावच्या खालच्या बाजूला एक धरण आहे आणि आमच्या वरच्या बाजूला 2 धरण आहे आमच्या गावाला. या धरणाचा रस्ता खूप असा खराब आहे पण तरीही पाणी भरपूर आहे धरणामध्ये. असं नाही की पाणी नाही आहे. मे महिना आहे शेवटचा. हे आमचं बेलापूर गाव बघू शकता. हे आमचं बेलापूर गाव बाटी लागलेले. इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आमचा लेफ्ट साईडला आमच्या वाडीचा रस्ता आहे. ही आमचे शेत इथून चालू होते. हे आमचे मोठ्या बंधूचं घर जो गावी राहतो त्याची पडवी. आणि हे आमचं बेलापूर मेन्शन. मेन्शनमध्ये आम्ही आलो आहोत बघू शकता. माझी मिसेस कविता, माझी मुलगी तिथे उभी आहे. अजून बेडरूम ओपन नाही केलेला आहे. बेडरूम ओपन करायचं आहे. किचन आहे. किचन
भूमी अजून सेटअप केलेलं नाही आहे. ही भूमी बघते. हे आमचं शेत आहे मागचं, घरामागचं. हे घरामागचा परिसर आमचा, हे शेत आहे आमचं दिसतंय. टॉवरवर आमचं Finally शेत आम्ही आहे. घरी हे आमचे मोठे पोहोचलोय. बंधू बाळू आई. तिळवट. ही आमची गावची वहिनी. ही खाली बसलेली हाय मुंबईची करा. वहिनी. बघतच आणि ही नाही. तंगी तंगी जिला आम्ही तंगी तंगी लाईट तिला गेली. ॲक्च्युली स्वरा आहे. आणि स्वरा तर आमचे आम्ही कपडे ती आता कपडे चेंज करण्यात जाते. ही आमची मोठी बॅग दीक्षा इथेच ठेवल्यात मुलगी. आम्ही सगळे इथे ही स्वरा परी बघू शकता बसले तर रिलॅक्स झाले सगळेजण. काहीच आमच्या हे पायपावरून काय करावं, मोटरसायकल आमचा पाईप गेली. फुटला, बाईक ट्रॅक्टर गेला गेलं. तेव्हा ना तुटला पाईप ट्रॅक्टर आणि येऊन गेला पण मोटरसायकल ट्रॅक्टरने गेली ते सांभाळला पण बाईकवाल्याने त्याच्यावर पाईप नेला. म्हणजे समजू शेवटी शकतं फुटला. गावची मोटरसायकल माझा किती हेवी पुतण्या आहेत. सोनू ट्रॅक्टर पेक्षा हा पाईप रिपेअर मोटरसायकल करून हेवी आहेत गावच्या. पाईप जोडतोय. आणि हा आमचा शेजारच्या दादा घरात आम्ही सोनाली. पाणी आम्हाला त्यांनी दिलं आहे. तो पाईप जोडण्याचा प्रयत्न करतोय. आता आम्ही त्यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला आल्याला पाण्याची व्यवस्था करून दिली. आणि ही आमची शेजाऱ्यांनी ही आमची सुंदरी उभी आहे. इकडे आम्ही. हे आमचं घर तुम्ही बघा. हे आमचं सचिन याचं घर माझा बंधू.